एक गोष्ट प्रियांनो मी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकली होती आणि ती म्हणजे देवबापाचे एक सेवक डॉक्टर DL मुडी त्यांचं नाव होतं. डॉक्टर DL मुडी हे एक चांगल्या रीतीची सेवाच नाही तर विश्वासामध्ये वागणारे एक आधुनिक काळातले एक व्यक्ती होते म्हणून त्यांचं नाव प्रियांनो घेतलं जातं. आणि डॉक्टर DL मुडी जे आहेत त्यांनी एक अनाथाश्रम सुरू केलं होतं मुलांच्या परिस्थितीकडे बघून आणि बरेच लोक त्यांना मदत करायचे. पण काही वेळेला त्यांच्या अनाथाश्रमामध्ये त्या लहान मुलांना देण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अन्न नसायचं आणि मग ते खूप प्रार्थना करायचे आणि देवाला विनंती करायची की देवा ह्या मुलांची गरज तुला चांगलं माहीत आहे आणि कशा रीतीने ही भागवता येईल त्याकडे प्रभू तू सहाय्य कर आम्हाला. आणि एकदा ज्या लोकांकडून दुकानदारांकडून ते धान्य घ्यायचे ते सुद्धा वैतागले होते की हा मनुष्य काय पैसे देत नाही आणि याला उगाचच सगळं काही आपल्याला द्यावं लागतं, उधारीवर द्यावं लागत आहे. एकदा खूपच उपासमार होण्याची वेळ आली. बरेच लहान मुलं मुलीसुद्धा होते. डॉक्टर DL मुडी यांनी प्रार्थना केली आणि एका कागदावरती त्यांनी यादी तयार केली की आपल्याला काय काय लागत आहेत म्हणून. त्या गोष्टी त्यांनी लिहिल्या आणि हॉस्टेलमधल्या 2 मुलांना त्यांनी सांगितलं की जाऊन जे किराणाचं दुकानदार आहे त्याला ते नेऊन दे आणि दे बाप तुम्हाला सहाय्य करेल असं म्हणाले. ती 2 मुलं गेली त्या ठिकाणी आणि त्या दुकानदारांनी ते पाहिलं काय काय लागत आहे. त्याने आधीच ठरवलं होतं की यांना काहीच द्यायचं नाही म्हणून. पण नंतर तो म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला हे सामान देतो. माझ्याकडं जो तराजू आहे, तराजूचा जो काटा असतो त्या एका बाजूला वजन ठेवायच्या ऐवजी मी तुमची ही यादी ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला मी काय करेल तांदूळ देईल तुम्हाला, जो काय तुम्हाला लागणारी गरज आहे तांदूळाची. भात मुलांना लागत असतो. एका बाजूला मी तांदूळ टाकेल आणि दुसऱ्या बाजूला ही चिठ्ठी ठेवेल, वजन नाही ठेवणार. जेवढं भरेल तेवढं मी देऊन टाकेल. आता काय होणार आहे प्रियांनो, तराजू एक समान असतो. वजन काढून टाकल्यावर काय होतं एक समान होतं आणि चिठ्ठी टाकल्यावर किती जाणार आहे, खाली जाईल का वजन काय. आणि त्या मुलांना त्याने सांगितलं बघा आम्ही आता तांदूळ घेतो आणि टाकायला सुरुवात करतो. आणि त्याने तांदूळ टाकायला सुरुवात केली. ते पारडं काय जे आहे खालीच जाईना, ते समानच राहिलं. त्याला आश्चर्य वाटलं. मी एका बाजूला कागद टाकला आहे पण हे दुसऱ्या बाजूला ते खाली जायला पाहिजे ते खाली जात नाही आहे, ते तसंच राहिलेलं आहे. आणि तांदूळ टाकत गेला आणि जेवढा तांदूळ त्यांना लागत होता तेवढा सगळा तांदूळ ज्या वेळेला भरला त्या वजन काटात त्यावेळेला ते तांदळाची बाजू खाली गेली. त्याला आश्चर्य वाटले हे काय झालं म्हणून. डॉक्टर DL मुडी यांनी विश्वासाने सेवा कार्य केलं होतं प्रियांनो. आणि प्रभू जो आहे विश्वासानेच सर्व काम करायला प्रियांनो. त्याच्या लोकांनाच नाही, सेवकांनाच नाही, संदेष्ट्यांनाच नाही, जे आजच्या काळामध्ये सुद्धा प्रियांनो जे आपण ख्रिस्ती म्हणतो स्वतःला, तुम्हाला आणि मला सुद्धा प्रियांनो तेवढ्या विश्वासाने चालण्यासाठी प्रियांनो तो बोलवत आहे. आज जो मुद्दा मी घेतलेला आहे प्रियांनो तो आहे देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवणे. देवाने जे अभिवचन दिलेलं आहे त्यावर विश्वास ठेवून आपल्याला चालायचे प्रियांनो. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभू. विशेष करून प्रभू परमेश्वरा या भक्तीच्या वेळेला प्रभू आम्ही सर्वजण एकत्र येऊन या रविवारच्या दिवशी जी भक्ती करत आहोत प्रभू, गीताद्वारे, प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे प्रभू, आमच्या देण्याद्वारे देखील प्रभू परमेश्वर जे प्रभू आम्ही तुझी सेवा केलेली आहे, तू आशीर्वादित केलेली आहेस. खात्रीने प्रभू जसं आम्हाला आशीर्वाद मिळतात तसे तुला देखील आमच्या भक्तीमधून आमच्या जीवनातून प्रभू परमेश्वर आशीर्वाद मिळालेले आहेत. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रभू परमेश्वर जीवात्म्याला तुझ्या पवित्र हातामध्ये घे. बोलत असताना विशेष करून माझ्या मुखाला आणि प्रभू आत्म्याला देखील तू सहाय्य कर. ऐकत असताना तुझ्या प्रिय मंडळीला प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये घे. मनुष्याचं शहाणपण नाही तर बापा तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रभू मार्गदर्शन आम्हा सगळ्यांनाच मिळू दे. ये प्रभू ही उपासना तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐक बापा.
मागील रविवारी प्रियानो आपण अब्रामाबद्दल देखील ऐकलेलं होतं आणि मला असं कळालं की काही लोक म्हणाले की शनिवारच्या दिवशी पाळक साहेबांनी महिला दिन साजरा केला आणि रविवारी महिलांच्याच विरोधामध्ये बोलले थोडेसे. मी महिलांच्या विरोधात काही बोललो नाही, परंतु पुरुषांना जे काही महत्त्वाचं कार्य देवापणे सोपून दिलेलं आहे त्याकडे त्यांनी विशेष लक्ष द्यावं आणि प्रत्येक वेळेला स्त्रीचं ऐकलंच पाहिजे असं नाही, तर देवबापाचं त्या ठिकाणी काय सांगणं आहे ते ऐकून प्रियानो करावं असं माझं म्हणणं होतं. मी आज परत एकदा तो विषय नाही घेणार, पण माझा विषय वेगळा आहे आणि आज मी म्हणत आहे प्रियानो की देवाने दिलेली जी अभिवचनं आहेत त्यावर आपण विश्वासाने चाललं पाहिजे. आणि अब्रामाचं प्रियानो हे वचन देखील आपण प्रियानो पाहिलं होतं मागील आठवड्यामध्ये की परमेश्वराने अब्रामाला जे सांगितलं त्याप्रमाणे तो वागला. आणि तिथं म्हटलेलं आहे की परमेश्वराने अब्रामास सांगितले, उत्पत्ती 12वा अध्याय 1 वचन, की आपले नातेवाईक व आपला बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून एक मोठे राष्ट्र करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. जे तुझे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवर सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको साराय, आपला पुतणा लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथून त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. कनान देशातून अब्राम निघाला त्यावेळेला त्याचं वय 75 आहे. आणि प्रियानो 75 वर्षाच्या या तरुणाला म्हणता येईल का म्हाताऱ्याला? काही लोकांना वाईट वाटतं नाही का, ओ काका असं जर म्हटलं तर काय काका म्हणतं. काही स्त्रियांना म्हटलं ना ताई. काल देवाच्या कृपेने UBSमध्ये जाण्याची संधी मिळाली. काल ग्रॅज्युएशन होतं त्या ठिकाणी. आपल्या चर्च ऑफ द नॅझरीनचे 2 सेवक म्हणजे आपले झोंबाडे फॅमिली जे आहे त्यांचे मोठे चिरंजीव जे आहेत रेव्हरंड शशिकांत झोंबाडे, त्यांचं ग्रॅज्युएशन होतं. मग चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये सेवा करणारे प्रियानो पंजाबचे एक दिलीप बेहरा नावाची सेवक आहेत, ते पंजाबवरून देखील आले होते, त्यांचे होतं. आणि माझं चुलत भाऊ प्रियानो, त्याचं नाव अजय हिडदुईकर, त्याचंसुद्धा MDUचं ग्रॅज्युएशन होतं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर त्या ठिकाणी जेवणाला लाईन लावून सगळे आम्ही घेत होतो. तर वाटणारे विद्यार्थीच होते आणि खूप एकदम लहान मुलं आली प्लेट घेऊन. आणि जिथं वाढणारी एक होती मुलगी, तिच्याकडे ते म्हणाले, आंटी आंटी हमको थोडा और खाना चाहिए. आता विद्यार्थी आहे बरं का, तिथली ही नॉर्थ ईस्टची, नागालँडची होती का मणिपूर मला नाही आता माहीत, पण ती एकदम लगेच बोलले, मेरे को आंटी मत बोलो दीदी बोलो. आणि सगळे लोक, सगळे आजूबाजूला सगळे ते हसायला लागले एकदम. लोकांना वाईट वाटतं नाही का, आपल्या वयानुसार आपण म्हणतो नाही नाही बाबा आम्ही अजून तरुण आहोत. कधी कधी म्हाताऱ्यांनासुद्धा वाटत असतं नाही, म्हणजे माझ्यासारखी आता मी पण आहे, पांढरे झालेत केस, पण असं वाटतं नाही कोणी आपल्याला काका म्हणू नये नाही का. अब्रामाला त्या ठिकाणी वय वर्ष 75 झालेलं आहे आणि देव त्याला काय म्हणत आहे. आता इथंसुद्धा थोडंसं हसण्यासारखं झालेलं आहे. आणि हसलीसुद्धा, कोण? साराबाई हसलीसुद्धा. पण तिथं वचन म्हटलेलं आहे की परमेश्वराने अब्रामाला सांगितले. साध्या कुठल्या माणसाने नाही सांगितलेलं, पण परमेश्वराने त्याला सांगितलेलं आहे. खुद्द ज्या देवाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे, सर्व मानवजाताला घडवलेलं आहे, आणि आता त्या अब्रामाला परमेश्वर वय वर्ष 75 असताना म्हणत आहे की परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून
मी दाखवीन त्या देशात जा. वय वर्ष 75 आणि म्हणत आहे काय काय सोडायला सांगितलं आहे? आपलं देश, नंतर नातेवाईक, आणि 75 वर्षाचं झालं तरी तो बापाच्याच घरात राहत होता. म्हणजे तो काय 75 वर्ष असलेला बापाच्या घरात राहणारा व्यक्ती तरुण म्हणायचं का म्हातारं म्हणायचं? तो आहे त्या ठिकाणी प्रियानो. पण देवबाप म्हणत आहे तू सोड सगळे हे. 75 वर्षाच्या मनुष्याला आज जर असं काही सांगितलं की बाबा बाहेर जा आणि भाजी पण घेऊन या, त्याला ते सुद्धा जरा कठीणच वाटणार आहे. त्याला सांगितलेलं आहे की नातेवाईक सोड, आपल्या बापाचे घर सोड, देश सुद्धा सोड. त्यावेळेला काय कुठली ST नव्हती, मेट्रो नव्हती, ट्रेन नव्हती, विमान नव्हतं की देशातून ह्या देशातून त्या देशात जायचं आहे. फक्त घर सोडायला नाही सांगितलं आहे, नातेवाईक सोडायला नाही सांगितलं आहे, म्हणजे त्याचा एरिया, पण देशसुद्धा सोडायचा आहे त्याला. विचार करा, त्यावेळेला काही उपलब्धता नाही आहे, गुगल मॅप नाही, मोबाईल नाही, काही नाही, त्याला सगळं काही. आणि तो एकटा दुकटा नाही आहे. तिथं आपण मुद्दामून वाचलेलं आहे, लोट त्याच्याबरोबर निघालेला आहे. त्यानंतर त्यांना काही हरान या ठिकाणातून प्रियानो माणसं मिळाली होती. त्याचा सगळा उंटाचा प्रियानो त्या ठिकाणी जो कळप आहे, मेंढरं आहेत, काय 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 सगळं काही घेऊन तो निघालेला. एक श्रीमंत माणूस आहे तो. त्याला काही गरज नव्हती प्रियानो खरं तर त्याचे नातेवाईक सोडायला, त्याचा देश सोडून जायला, बापाचं घर सोडून जायला. सगळं काही व्यवस्थित होतं. तो देवाला बोलू शकला असता, जे काही तुला वापरायचं बाबा मला इथं वापर करून घे, जे द्यायचं ते आशीर्वाद इथंच दे मला, तू एवढं सगळं सोडायला सांगतो आणि तिकडे जायला सांगत आहे. पण तसं काही तो बोललेला नाही. पण त्या ठिकाणी प्रियानो म्हटलेलं आहे 5व्या वचनामध्ये, आपली बायको सारा आपला पुतणा लोट यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हरान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला आणि कनान देशात जाऊन पोहोचला. निघाला आणि पोहोचला सुद्धा प्रियानो. हे काय एकदम झालेलं नाही आहे. पण प्रियानो ह्या सगळ्या प्रवासाला बरेच दिवस वर्ष लागलेले आहेत. आणि एक एक करून प्रियानो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्या प्रवासामध्ये सुद्धा काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. मला हा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की वय वर्ष 75 असताना देवाने सांगितलेली आज्ञा त्याचं पालन करणं, आणि ते पालन करणं म्हणजे रडतमडत केलेलं नाही आहे, आनंदाने प्रियानो त्याने ते केलेलं आहे. कारण या सगळ्यांना तो घेऊन आता निघालेला आहे. देवावर विश्वास ठेवून चालणारा व्यक्ती. मागच्या वेळेला सुद्धा प्रियानो आपण ह्या गोष्टीकडे पाहिलं. पण रोमकरासपत्र काय म्हणतं प्रियानो, त्याकडे जर आपण लक्ष दिलं, रोमकरासपत्र त्याचा 8वा अध्याय आपण सर्वजण काढूया. रोमकरासपत्र 4था अध्याय आपण काढूया आधी. रोमकरासपत्र 4था अध्याय 1 ते 8 पासून प्रियानो आपण वाचूया. तर मग आपला पूर्वज अब्राम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राम कर्मांनी नीतिमान ठरवला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यांवर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीद करतो. ते असे की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाला हिशोबी प्रभू पाप लावत नाही तो धन्य. आता हा जो शास्त्रबग आहे रोमच्या मंडळीला पाऊल पत्र लिहून म्हणत आहे
आणि तो रोमच्या मंडळीला पत्र लिहित असताना विशेष करून तारणाच्या संदर्भामध्ये प्रियांनो अब्रामाचं उदाहरण त्याने घेतलेलं आहे. तारण लोकांचं व्हावं ही तर देवाची पण प्रियांनो अपेक्षा आहे, सर्व लोकांचं तारण व्हावं. आणि प्रत्येक धर्मामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तुम्ही, त्यांना तारण म्हणजे थोडक्यात दुसऱ्या बाजूला स्वर्ग प्राप्त करणं हे सगळीकडेच प्रियांनो संकल्पना सापडते. स्वर्गामध्ये जायचं आहे आपल्याला, देवाने आपल्याला इथं तर आशीर्वादित करावं, पण स्वर्गामध्ये देखील आपल्याला घेऊन जावं, आपल्याला नरकात जायचं नाही आहे, ही प्रियांनो ज्याला आपण म्हणू संपूर्ण जगामध्ये प्रियांनो ही कल्पना आपल्याला दिसून येते. पण त्यासाठी बरेच लोक प्रयत्न करत असतात. प्रयत्न काय करत असतात? एकतर त्यांच्या जीवनामध्ये ते चांगलं प्रियांनो करण्याचा प्रयत्न करतात, पण दुसऱ्या बाजूला वाईट देखील गोष्ट करत असतात. असा एक गट आहे की एका बाजूला वाईट पण करायचं आणि दुसऱ्या बाजूला चांगलं पण करायचं आणि अपेक्षा ठेवायची की देवबाप आपल्या स्वर्गामध्ये घेऊन जाईल. दुसरे असे काही लोक आहेत की त्यांना असं म्हटलं जाईल की सगळं चांगलं जीवन जगायचं, कर्म ज्याला म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये, कर्म करत राहायचं, जेवढं चांगलं होईल तेवढं करायचं आणि स्वर्ग कसंही प्राप्त करून घ्यायचं. हे दोन गट प्रियांनो आपल्याला प्रामुख्याने सगळीकडे दिसून येतात. पण या दोन गटांच्या व्यतिरिक्त आणखीन एक असा प्रियांनो भाग आहे की ज्याच्याबद्दल प्रियांनो पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे आणि पाऊल त्याचं वर्णन करत आहे. जर तुम्ही रोमकरास पत्राचा 3रा अध्याय जर काढला आणि त्याच्या 21 वचनावरती, मी सगळं ते वाचत नाही आहे, पण फक्त एक माथळा जर तुम्ही वाचलं तर काय म्हटलेलं आहे? रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि 21 वचनाच्या माथळ्यावर काय लिहिलं? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्वाची प्राप्ती. कशामुळं नीतिमत्वाची प्राप्ती करायची? पण कशी? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे. स्वर्ग तर मिळवायचं आहे, परंतु ख्रिस्तावरच्या विश्वासानेच तुम्हाला ते मिळणार आहे. दोन गट मी सांगितले प्रियांनो. एक गट असा आहे वाईट पण करायचं, चांगलं पण करायचं आणि अपेक्षा करायची स्वर्ग मिळायचं. दुसरा एक गट आहे की वाईट नाही करायचं, चांगलंच करत राहायचं, आपल्या जीवनामध्ये जेवढं चांगलं होईल तेवढं करत राहायचं आणि स्वर्ग प्राप्त करून घ्यायचं. पाऊल ह्या दोघांना देखील प्रियांनो कात्री लावत आहे आणि तो म्हणत आहे की नाही, फक्त परमेश्वराने पाठवलेला त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे प्रभू येशू ख्रिस्त, याच्यावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे वागायचं आहे. त्याचं वर्णन प्रियांनो करत असताना म्हणून तो 23वं वचन काय म्हटले? रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि 23 वचन म्हटलेलं आहे, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. पाऊल म्हणत आहे प्रियांनो सर्वत्र त्या लोकांना, रोममधल्या मंडळीला म्हणत आहे, आपल्याला सुद्धा तो म्हणत आहे, बाकीच्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना प्रियांनो हे वचन लागू होतं की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. तुम्ही कितीही चांगलं कर्म करा, कितीही चांगले दानधर्म करा, कितीही चांगलं वागायला सुरुवात करा, पण देवाच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच पापी आहोत. आपल्या कृतींनी, कर्मांनी स्वर्ग मिळवता येत नाही. दोन गटांना देखील प्रियांनो त्याने कात्री लावून टाकलेली. वाईट करायचं, चांगलं पण करायचं, स्वर्ग प्राप्त होईल. दुसऱ्या बाजूला आहे नाही, फक्त चांगलं करत राहा, स्वर्ग प्राप्त होईल. आपल्याकडे देखील प्रियांनो हिंदू धर्मामध्ये 4 मार्ग आहेत. मी दरवेळेला सांगत असतो आणि ते हिंदू धर्मामधले 4 मार्ग काय आहेत? तर एक तर आहे भक्ती मार्ग आहे, फक्त भक्ती करत राहा, देवाची गाणी गात राहा. हिंदू धर्मामध्ये ते लोक आहेत. आणि मग हे सगळे वारकरी जे लोक आहेत, समाज आहे, ते भक्ती करतात फक्त आणि त्यांना वाटतं आपल्याला स्वर्ग मिळेल. दुसरं आहे कर्म मार्ग. त्यांना काय वाटतं? फक्त कर्म करत राहा. म्हणजे काय? चांगलं लोकांना जीव घाला, दानधर्म करा, व्यवस्थित वागा. भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. दुसरं काय आहे? तिसरा मार्ग काय? आठवत आहे कोणाला? ज्ञान मार्ग. त्यांच्याकडे आहे ज्ञान मार्ग. म्हणजे काय? जेवढी पोथी पुराणं आहे तेवढी वाचत राहा,
ज्ञान मिळवा त्याच्यातून. जेवढं तुम्हाला ज्ञान मिळवता येईल त्या ज्ञानाने तुम्हाला स्वर्ग मिळेल. भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. आणि चौथा मार्ग काय आहे? चौथा मार्ग म्हणजे तो आहे राजमार्ग. राजमार्ग म्हणजे काय? जो कोणी भक्ती पण करतो, कर्म पण करतो आणि ज्ञान पण मिळवतो, त्या तिन्ही मार्गांचा जो अवलंब करणार आहे तो राजमार्गाने चाललेला आहे. पण प्रियांनो, ज्यावेळेला देवाच्या वचनाच्या या प्रकाशामध्ये प्रयत्न आपण ज्यावेळेला ह्या गोष्टी पाहतो त्यावेळेला हे कुठलंही काम त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ना नुसती भक्ती करून होणार आहे, ना नुसतं कर्म करून होणार आहे, आणि फक्त ज्ञान मिळून होणार आहे. प्रियांनो, स्वर्ग प्राप्त होणार नाही आहे. इथले सुद्धा प्रियांनो, जी काही आपल्या भारत देशातल्या संस्कृतीमध्ये जास्त करून लोक याचा वापर करतात, त्यांनासुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाद्वारे कात्री बसू शकते. बसलेलीच आहे. आणि इथं म्हणून तो म्हणत आहे त्या सर्व लोकांना की सर्वांनी पाप केलेले आहे आणि देवाच्या गौरवाला ते उणे पडलेले आहेत. पण 24 वचनामध्ये म्हणत आहे, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती. ख्रिस्त येशूने खंडणी भरलेली आहे. प्रियांनो, आपल्या कुठल्याही कर्मांनी स्वर्गामध्ये जाता येणार नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, त्याने तुमच्या आणि मला, आपल्या सगळ्यांना प्रियांनो जिवंत ठेवण्यासाठी, त्या जिवंत देवाबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याने खंडणी म्हणून आपलं रक्त, आपलं शरीर दिलेलं आहे. प्रियांनो, खंडणी हा शब्द प्रियांनो आपल्याला माहिती आहे. खंडणी कोण घेतं? एखादा गुंड व्यक्ती, तो एखाद्या दुकानदारांकडून किंवा राजकीय नेत्यांकडून तो गुंड म्हणतो, तुम्हाला जर धंदा करायचा आहे एवढी खंडणी द्या. बाजारपेठामध्ये जेवढे दुकानदार आहेत त्यांच्याकडून काही पैसे घेत असतात. ते कशासाठी? तुमचं दुकान चांगलं चालेल, आम्ही काही त्रास देणार नाही, आम्ही तुम्हाला काही लुटणार नाही, तुमच्या दुकानात कधी घरफोडे होणार, दुकान कधी लुटलं जाणार नाही, काय नाही. राजकीय नेत्यांना सुद्धा ते धमकी देतात, खंडणी द्या, पैसे द्या, तुम्हाला जिवंत ठेवू आम्ही, नाही तर गोळ्या घालून मारू. खंडणी, पैसा वसूल करतात. मग काही राजकीय नेते खंडणी घेतात ह्या पक्षातून त्या पक्षाकडे स्थलांतरण. मग ते 100 खोके काय ओके, ते खंडणीच एक प्रकारची. इथं प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं शरीर, आपलं रक्त खंडणी म्हणून दिलेली आहे. कशाला? तुम्हाला आणि मला देवबापाकडे आणण्यासाठी. स्वतःचा प्राण त्यांनी दिलेला आहे खंडणी म्हणून. तिथं पौल म्हणत आहे की देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्तीच्याद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जर तुम्ही स्वतःला देवासमोर घेऊन येता तर तो म्हणत आहे त्याने स्वतः खंडणी दिलेली आहे आणि देव तुम्हाला विश्वासाने नीतिमान ठरवतो. देवाचं अभिवचन आहे प्रियांनो की माझ्या पुत्रावर जो कोणी विश्वास ठेवेल, योहान 3:16 काय म्हटलेलं आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्याचवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये. अभिवचन आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. बाकी सगळे जगातले मार्ग त्याने फोल ठरवलेले, फॉल्स आहेत ते सगळे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानाबद्दल, त्याने दिलेली ती खंडणी जी आहे त्यावरती विश्वास ठेवून विश्वासाने चालायचं आहे. आणि मग आपल्याला देव नीतिमान ठरवतो प्रियांनो. पण नीतिमान ठरवण्यासाठी देखील प्रियांनो काय म्हटलेलं आहे? ज्यावेळेला प्रियांनो आपण वाचतो 4था अध्याय, रोमकरासपत्र 4था अध्याय, आणि प्रियांनो पुढे म्हटलेलं आहे 4थं वचन, तर आता जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण म्हणून अशी गणली जाते. म्हणजे काय? तारणासाठी, मुक्तीसाठी किंवा प्रियांनो स्वर्ग मिळवण्यासाठी जो कोणी काम करतो म्हणजे काय? ह्या गोष्टींसाठी, स्वर्ग मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी, तारण प्राप्त व्हावं म्हणून जो कोणी काम करतो, तर ते प्रियांनो तो म्हणत आहे ती मजुरी मेहरबानी म्हणून नाही, ऋण म्हणून. म्हणजे काय?
वेतन आहे त्याला, करतो तो, आणि आपणही केलं पाहिजे प्रियानो, पण त्याच्याने स्वर्ग मिळेल असं कोणी म्हणू नये. कारण पुढं काय म्हणतो आहे 5व्या वाक्यामध्ये, पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. काम करत नाही, थोडंसं लक्ष द्या. बऱ्याच लोकांना वाटतं हा शब्द काम करत नाही तर त्याला देव नीतिमान ठरवतो. हे काही दैनंदिन जीवनातल्या कामाबद्दल बोलत नाही येतो. लोक म्हणतील बघा देवाने वचनच सांगितलेलं आहे, काम करत नाही पण आपण नीतिमान ठरवू, म्हणजे देव आशीर्वादित करा. त्या कामाबद्दल तो बोलत नाही आहे प्रियांनो. परत एकदा मी म्हणत आहे, सुरुवातीला जे सांगितलं आहे की तारणासाठी जो कोणी प्रयत्न करतो थोडक्यात त्याला त्याचं वेतन म्हणून मिळणार आहे. ते त्या ठिकाणी म्हणून तो म्हणत आहे की ती गोष्ट मेहरबानी म्हणून नाही देव घडत. ठीक आहे बाबा, तू चांगलं काम केलं, तुला मी देतो आशीर्वाद किंवा तुला हे देतो, मेहरबानी नाही आहे, ते ऋण आहे प्रियानो, वेजेस आहेत, ते मजुरी येते. पण जो काम करत नाही म्हणजे काय? अब्रामाचं परत उदाहरण प्रियानो तिथे येतं. त्याने देवाच्या आज्ञेप्रमाणे प्रियानो करायला सुरुवात केली. स्वतः प्रियानो त्याच्याच्यानं काही होणार नव्हतं. जे काही देव त्याला, म्हणजे आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की अब्रामाद्वारे प्रियानो राष्ट्र आशीर्वादित झाले, इस्रायल देश एक मोठा तयार झाला, मुसलमान राष्ट्रसुद्धा त्याच्याकडूनच आलेली आहेत. हे काही त्याच्या स्वतःच्या हिमतीने बळाने त्याला करता येणार नव्हतं, जमलंही नसतं प्रियानो. पण हे काय जे झालेलं आहे त्यासाठी जर त्याने प्रयत्न केले असते तर थोडंफार कुठेतरी यश मिळालं असतं. इतकं यश नसतं मिळालं, पण तो विश्वासाने निघाला. त्याला माहीत होतं की देवाने सांगितलेलं आहे, पण मला तर काही करता येणार नाही, यासाठी मला फक्त देव सांगतोय त्याप्रमाणे वागायचं आहे. त्याचं वागणं म्हणजे विश्वासाने चालणं, काहीही हातामध्ये नसताना, योजना नसताना देवावर जो विसंबून राहतो आणि चालतो त्याला नीतिमान म्हटलेलं आहे प्रिया. त्याबद्दल पाऊल म्हणत आहे प्रियानो रोमच्या मंडळीला. परत एकदा लक्षात घ्या, 4थं वचन काय म्हणत आहे, आता जो काम करतो म्हणजे काय? दैनंदिन ड्युटीबद्दल म्हणत नाही आहे, पैसा अडका मिळवण्यासाठी रोजंदारी करतो किंवा धंदा करतो त्याच्याबद्दल नाही, तारणाविषयी बोलत आहे. जो काम करतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण म्हणून अशी गणली जाते. 5वं वचन, पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवण्यावर. एक अभक्त माणूस आहे, वाईट माणूस आहे, त्याला नीतिमान कोण ठरवत आहे? देव ठरवतो. त्या देवावर त्याचा विश्वास ठेवतो. साधा एक मनुष्य आहे, पापी मनुष्य आहे. पाऊल म्हणत आहे तो मनुष्य आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि त्याला देवाची काही माहिती नाही आहे, पण जर तो परमेश्वराला ओळखतोय, येशू ख्रिस्ताला ओळखतोय, तर देव त्याला नीतिमान ठरवणार आहे. त्या देवावर याचा विश्वास असणं गरजेचं आहे. वचन परत वाचू आपण, 5वं वचन, पण जो काम करत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरवण्यावर विश्वास ठेवतो. नीतिमान ठरवणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. देवाने जर अब्राहामाला, आज तुम्ही आणि मी सुद्धा प्रयत्न जर आपण म्हणू की अब्राहाम मला देवाने जर नीतिमान ठरवलेला आहे तर मला सुद्धा नीतिमान व्हायचं. सगळे म्हणतील अरे पण तसं आपल्याला प्रियानो अब्राहामासारखा विश्वास देवावर ठेवणं गरजेचं आहे. मला स्वतःला काही जमणार नाही देवा, तू मला चालव, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तू जसं मला मार्गदर्शन करशील तसं मी वागायला तयार आहे. आणि प्रियांनो त्यापर्यंत किंवा तोपर्यंत आपण वागत राहिलो तर नीतिमान ठरले जाणार आहोत. आणि म्हणून शेवटचं वचन प्रियांनो आपण ज्यावेळेला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचलं 12व्या अध्यायामध्ये की तो नीतिमान कधी ठरला गेला, त्याचं वचन त्या ठिकाणी म्हणत आहे. 5वं वचन, आपली बायको, उत्पत्ती 12वा अध्याय आणि 5वं वचन, आपली बायको साराय
आपला पुतण्या लोट यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हरान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला. आणि पुढं काय म्हटलं? व कनान देशात जाऊन पोहोचले. कृती सांगितली आणि ती अंमलात आणली आणि पूर्ण केली. त्यावेळेला तो प्रियानो त्याप्रमाणे नीतिमान ठरवला गेला. नुसती पापांची क्षमा मागून आपण नीतिमान ठरू शकत नाही प्रियानो. आज एखाद्या व्यक्तीने जर आपल्या सर्व कृत्यांची क्षमा मागितली तर तो लगेचच नीतिमान ठरवला जाणार नाही, परंतु त्याच्यानंतर त्याचं जे पुढचं जीवन आहे तो आज्ञेमध्ये राहून त्याप्रमाणे वागतो को नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत या भूतलावरती त्याचं जीवन आहे तोपर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला प्रियानो देवाच्या आज्ञेप्रमाणे वागत राहिलं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तो मृत्यू होईल, कुठलेही पाप न करता किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे वागत राहाल, मग नीतिमान प्रियानो. आपल्याला वाटतं की नाही, आता आपण पश्चाताप केला, येशू ख्रिस्ताला क्षमा मागितली, सगळं झालं, लगेच नीतिमान आपण ठरवू. नाही, आपली प्रियानो कृती देवाच्या आज्ञेप्रमाणे आपण चालतोय का नाही. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि म्हणून रोमच्या मंडळीला प्रियानो पाऊलसुद्धा म्हणत आहे 6व्या वचनामध्ये, याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीद करतो. काय? ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य. ज्या माणसाला हिशोबी प्रभू पाप लावत नाही तो धन्य आहे. सर्व प्रकारचं प्रियानो त्या ठिकाणी तो म्हणत आहे, देवाने त्याला जर शुद्ध केलेलं आहे तर आता परमेश्वर त्याला त्या ठिकाणी त्याच्या जीवनाला आशीर्वादित आणि नीतिमान म्हणून ठरवणार आहे. आणि म्हणून प्रियानो लक्षात घेण्याची बाब ही आहे की आपल्या जीवनामध्ये सर्वत्र आपण काही करतोय त्याला हिशोब देणं गरजेचं आहे. आणि तो हिशोब देणं असं आहे की देव माझ्याकडे पाहत आहे. मी तर माझ्या सर्व मागील जीवनाचा पश्चाताप करून मी सर्व काही देवाला कबूल केलेलं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आता मला त्याप्रमाणे वागत राहणं गरजेचं आहे. आणि मला असं वागणं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मला जायचं आहे. मी कुठेही माझ्या जीवनामध्ये उजवी डावीकडे मला वळायचं नाही आहे. तर मी त्या ठिकाणी देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरवलं जाणार आहे. परमेश्वराचं प्रियानो आपल्याला जे कार्य आहे ते ह्या काळामध्ये सुद्धा प्रियानो आपल्याला विशेष करून दिसून येतं. आणि विशेष एक अजून दाखला म्हणून प्रियानो आपण पाहणार आहोत. आणि तो म्हणजे मार्क शुभवर्तमान आपण जर काढलं 9वा अध्याय, मार्क शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि 14 पासून प्रियानो आपण वाचूया. मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय. नंतर ते शिष्य जवळ आले तेव्हा त्यांच्या भोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करीत आहेत असे त्यांना दिसून आले. त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्यांनी त्यांना विचारले, ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे? तेव्हा लोकसमुदायाने एकाने उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन आलो. याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे याला धरतो तेथे तेथे त्याला खाली आपटतो. मग तो तोंडाला फेस आणून कडाकडा दात खातो व निपचेत पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना. यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागून घेणार. त्याला माझ्याकडे आणा. त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला
पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून. याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नकोस. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळवटून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला. म्हणून तो मेला आहे असे बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्यांना म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशाने निघणार नाही. मुका आणि बहिरा गोष्ट आपल्याला प्रियांनो ही माहीत आहे. पण विशेष करून काय झालेलं आहे, 22 वचनात ज्यावेळेला आपण म्हणतो की ह्याचा नाश करावा, त्याचा बाप म्हणत आहे, म्हणून त्याने त्याला पुष्कळदा विस्तवत व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करावी, आम्हाला सहाय्य करावं. बापाची जी कळकळ आहे मुलासाठी, त्याने कदाचित सगळे काही प्रयत्न केलेले आहेत. पण इथं प्रियांनो त्याची परिस्थिती दिसून येते की मला आता काही करता येत नाही, पण सर्व वेळी मी तुमच्यावर अवलंबून आहे. बऱ्याच वेळेला प्रियांनो आपण आपले प्रयत्न हे इतक्या वेळ चालू ठेवतो की जोपर्यंत आपण निराशच होत नाही किंवा हताश होत नाही, आणि मग देवाकडे वळतो प्रियांनो, आता तू काहीतरी कर म्हणून. तशा व्यक्तीला नीतिमान म्हणून गणता येणार नाही प्रियांनो. आपल्याला देव माहिती आहे, देवाचे कार्य माहिती आहेत, आपल्याला विश्वास माहिती आहे, देवाच्या आत्म्याचं कार्य प्रियांनो सर्वत्र चालू आहे हे माहिती आहे. परंतु तरी देखील आपण ज्या वेळेला देवाला म्हणतो, देवा हे माझ्याकडून शक्य नाही, मी तुझ्यावर विसंबून आहे, सर्व काही तू करणारा देव बाप आहेस, त्यावेळेला देव प्रियांनो पुढं कार्य करायला लागतो. कारण 22 वचनाच्या नंतर तो काय म्हणते, 23 वचनामध्ये म्हटलेले, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही, त्याच्या हातातून प्रियांनो काही होणार नाहीये. आणि तो देवावर विसंबून आहे, येशूवर विसंबून आहे, आणि त्याला म्हणत आहे की सगळं काही बाबा तुझ्याच हातात आहे. आता येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे, असं कसं म्हणतोस? तू विश्वास ठेवणार आहेस ना, मग पूर्ण विश्वास ठेव. आता लक्षात घ्या प्रियांनो, हातामध्ये काही नाही पण देवावर विश्वास ठेवणं हे सोपं आहे. आपल्याच्यानं काही होणार नाही, देवाला ते करू शकेल. आणि मग तिथं कधी कधी माणसं शब्द वापर, देवाची इच्छा, काय होईल तर देवाची इच्छा. पण दुसरी एक बाजू प्रियांनो अशी पण आहे, मला सगळं काही जमणार आहे, माझ्याकडे सगळी काही ताकद आहे, त्यावेळेला देवावर परत एकदा विसंबून राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नक्की देव खरंच कोणावर जास्त प्रसन्न होईल? इथं शक्य नाही आहे, मला माझ्याच्यानं काहीच होणार नाही म्हणून देवावर विश्वास ठेवला. पण दुसऱ्या बाजूला मला सगळं काही माहीत आहे, सगळं काही होणार आहे, 100% नाही 101% होणार आहे. त्यावेळेला सुद्धा विशेष करून त्या मनुष्याने स्वतःवर नाही, देवाच्या हातामध्ये सोपवून देणं गरजेचं. देवा मला वाटत आहे पण मी तुझ्या हातात सोपवतो. ते महत्त्वाचं आहे प्रियांनो. थोडक्यात एक साधं उदाहरण प्रियांनो म्हणता येईल. आजारपण जर आलं तर आपण लगेच डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर ते औषध देतात, आपण विश्वासाने औषध घेतो.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फॅमिली डॉक्टर असतील, चांगले एक्सपर्ट कुठं आपण गेलो, सेकंड ओपिनियन, फर्स्ट ओपिनियन सगळे घेतो आपण. औषधाने मला बरं वाटणार आहे हा आपण विश्वास ठेवतो, पण औषध घेत असताना सुद्धा त्या विश्वासणाऱ्याने म्हटलं पाहिजे, देवा मी औषध घेत आहे, मला माहिती आहे, पण या औषधापेक्षा बापा तू मला बरं कर. मी तुझ्याकडे विशेष प्रार्थना करत आहे, हे औषध देखील आशीर्वादित कर, पण ह्या औषधाच्या व्यतिरिक्त सुद्धा तू मला विश्वासाने बरं करू शकतोयस. औषध घेऊ नका असं नाही म्हणत आहे प्रियानो, पण आपल्याला खात्रीच्या वेळेला पण असते की औषधाने बरंच होणार आहे, तरी देखील देवाच्या हातामध्ये अशी प्रियानो आपली इच्छा देवाला सांगायला पाहिजे की देवा मला खरंच काही माहीत नाही, पण तू मला बरं कर. कारण कधी कधी काय होतं प्रियानो, काही वेळेला औषधं डॉक्टर लिहून देतात आणि ती घेतल्यानंतर काही जणांना त्रास होतो का नाही, आणि मग परत एकदा त्या डॉक्टरकडे जातात आणि परत एकदा डॉक्टर म्हणतो अच्छा अच्छा तुम्हाला असा त्रास होतो का, मी तुम्हाला दुसरं औषध एक लिहून देतो. ती काहीतरी औषध तो बदलून देतो. औषधांनी बरं होतोय माणूस, परंतु प्रियांनो आपण म्हणत आहोत देवाने दिलेल्या त्या अभिवचनावरती जर आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत, औषधाव्यतिरिक्त तर नक्कीच देव बरं करेल, पण जर तुम्ही औषधं घेत आहात, एक साधं उदाहरण म्हणून सांगते प्रियांनो, तरी त्या औषधांवर विसंबून न राहता देवाच्या हातामध्ये देणं म्हणणं गरजेचं आहे. देवा तू मला बरं कर, तू मला बरं कर. देव त्यावेळेला प्रियांनो आपल्याला खरं तर म्हणजे ती कृती जी आहे ती कृती बघून देव आपल्याला म्हणणार आहे खरंच हा नीतिमान मनुष्य. आपण कधी कधी प्रियांनो हताश होऊन नंतर देवाकडे वळत असतो. अब्रामाचं एक चांगलं उदाहरण आहे प्रियांनो. मागच्या वेळेला आपण अब्रामाच्या जीवनातून काही ह्या अशा गोष्टी पाहिल्या, परंतु आज आपण हे म्हणत आहोत संपूर्ण रीतीने देवाबरोबर विसंबून राहणं. गेत्सेमने गेत्सेमने बागेमध्ये प्रियांनो जी प्रार्थना आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, त्याकडे लक्ष थोडंसं दिलं तर बरं होईल मला वाटतं. प्रभू येशू ख्रिस्ताला सगळं काही माहीत होतं काय होणार आहे, आणि म्हणून तर त्या भूतलावर आला होता. त्याला वधस्तंभावरती मारलं जाणार आहे, तो मरणार आहे आणि तो परत एकदा उठणार आहे, सगळं माहीत होतं. मग एवढं सगळं माहीत असून सुद्धा गेत्सेमने बागेमध्ये ज्या वेळेला तो प्रार्थना करायला जातो त्यावेळेला ते प्रेशर काय येतं त्याला, आणि त्या प्रेशरमध्ये सुद्धा तो प्रार्थनेमध्ये काय म्हणतो, हे बापा हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे. आपण प्रियांनो म्हणतो अरे त्याला सगळं माहिती आहे, त्याला सगळं माहीत आहे की तो मरणार आहे आणि परत उठणार पण आहे, मग एवढं प्रेशर त्याने घ्यायची काय गरज होती. तो मनुष्य ह्या नात्याने प्रियांनो देवाकडे बोलत आहे, प्रार्थनेमध्ये बोलत आहे. त्याला माहिती आहे हे सगळ्यामधून मी पार जाणार आहे, पण तरी देखील स्वर्गीय पित्याच्या हातामध्ये ती वेळ ती काळ देणार आहे, आणि तो देवाला म्हणत आहे हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण तरी सुद्धा काय माझ्या इच्छेप्रमाणे नाही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. देवावर संपूर्ण विसंबून असणं. त्याला माहीत नव्हतं का, त्याला डाऊट होतं का मला देव उठवेल का नाही. मागे मी घटना सांगितली प्रियांनो, आपल्या चर्चमधल्या एका माणसाबरोबर झाली की त्या मनुष्याने युनियनच्या लोकांवर विश्वास ठेवला की तुम्हाला आपल्या सगळ्यांसाठी लढायचं आहे, कंपनीच्या कार्यासाठी कुठंतरी कंपनीला दणका द्यायचा आहे म्हणून एकाने विष प्राशन करायला पाहिजे. ही व्यक्ती तयार झाली आणि त्याला सांगितलं तू विष प्राशन कर, लगेचच तुला आम्ही घेऊन जातो दवाखान्यात. ह्या व्यक्तीने घेतलं, पण लगेच घेऊन नाही गेले, ते थांबवलं त्याला आणि अगदी ते विष भिनायला लागलं, मग घेऊन गेले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली. येशू ख्रिस्ताचं तसं होतं का की तो म्हणत आहे हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, नाही. त्याला पूर्ण खात्री होती प्रियांनो, तरी देवावरती अवलंबून राहणं, देवा तू मला सहाय्य कर. त्याला म्हणत आहोत प्रियांनो ही विश्वासाची प्रार्थना. त्याला प्रियांनो त्या कृतीला आपण म्हणूया की हो हा नीतिमान ठरला गेलेला आहे. त्या गोष्टी परमेश्वर आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो बघत आहे प्रियांनो.
त्याला एका बाजूला आपण विश्वासाचं कार्य म्हणू, विश्वासाचं जीवन म्हणू, की काही झालं तरी एक व्यक्ती बाहेर जातो आणि प्रियानो बाहेर जात असताना प्रार्थना करून जातो आणि परत एकदा घरी येतो, सुखरूप येतो. देव त्याची प्रार्थना ऐकतच असतो आणि तशी करणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून आपण सुद्धा कधी बाहेर जात असताना प्रार्थना करतो. आपल्याला माहीत आहे की हे अंतर फार नाही आहे, परंतु आपण परत एकदा चांगल्या रीतीने घरी येणार आहोत. पण देवावरती विसंबून राहणं प्रियानो, प्रत्येक वेळी काय सांगता येतं की आपल्याला कुठं काय होईल आणि त्या मनुष्याचा अपघात म्हणा किंवा त्याला स्ट्रोक म्हणा किंवा काय होईल, कोणी येऊन धडकेल त्याला, काहीतरी वरून पडेल, काहीतरी होईल, सांगता येत नाही प्रियानो. पण त्या व्यक्तीला माहीत असतं मी घरी तर येणार आहे सुखरूप, पण तरी मी प्रार्थनेमध्ये देवाच्या हातात सोपून देतो, प्रभू माझ्या मागे आणि मी प्रवास करत असताना माझं सुद्धा विशेष रक्षण कर. ही प्रार्थना प्रियानो ज्या वेळेला असते त्यावेळेला देव आपल्याला म्हणतो की हा खरंच माझ्यावर विसंबून असलेला विश्वासाने चालणारा नीतिमान ठरवला जाईल. म्हणून प्रियानो लक्षात घ्या, जीवनातल्या ह्या सर्व चढ उतारांमध्ये प्रत्येक वेळेला भले आपल्याला माहिती आहे 100% माहीत आहे की खात्रीने ह्याच्यामध्ये यश मिळणार आहे आपल्याला, पण तरी देखील देवाच्या हातामध्ये सर्व गोष्टी सोपवत राहणं आणि त्याच्या अभिवचनांवरती प्रियानो विसंबून राहणं हे तुमचं आणि माझं काम आहे. त्यावेळेला देव प्रियानो तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं एक जीवन आहे आपल्या समोर की जो एक कित्ता म्हणून तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या जीवनासाठी प्रियानो तो बोलत आहे. आपण प्रार्थना करूया की देवापाला की देवा 100% नाही 200% आम्हाला माहीत आहे की खात्रीने सर्व गोष्टी व्यवस्थित होतील, पण प्रभू आम्ही तुझ्यावर विसंबून राहतो, तू आम्हाला चालवतोस. या कृतीमुळे आम्ही तुझंच आणि तुझंच गौरव प्रभू करू शकतो. खरोखर आमचं सर्वांचं प्रभू येणं जाणं उठणं बसणं दिवसभरातलं कार्य हे तुझ्या इच्छेप्रमाणे असू दे प्रभू. आम्हाला खात्रीने कुठल्याही दोषात सैतानी गोष्टीत जगिकतेमध्ये आम्हाला तू अडकवणार नाहीस, परंतु जे काय आम्ही करू प्रभू ते तुझ्या इच्छेप्रमाणे असू दे. आज ह्या तुझ्या प्रिय मंडळीला प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. तू आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर प्रभू. जे वचन प्रभू परमेश्वर आम्ही वाचलेलं आहे त्या वचनाप्रमाणे प्रभू आमच्या प्रत्येक दैनंदिन जीवनातल्या गोष्टींमध्ये क्षणोक्षणी पावलं पावली प्रभू आम्ही खरोखर तुझं प्रभू परमेश्वर ज्ञान प्रभू परमेश्वर घेत राहावं, स्मरणामध्ये ठेवावं की आमचा प्रभू आमच्याकडे लक्ष देत आहे आणि कृतीने आणि प्रार्थनेने आम्ही प्रभू तुझ्यावर विसंबून राहण्यास आम्हाला तू सहाय्य कर. हे प्रभू प्रत्येक लहान थोर यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सादर करतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय निगोड नावात मागत आहोत म्हणून तो एक बाप. आपण उभे राहूया. प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले सो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकराचं नसते ते आम्हास सोडले, तसे तू आमची ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास पटपच, कारण की राज्य सामर्थ्य आणि गर ही सर्व काळ तुझेच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनावर असो. आमेन.